फेक न्यूज। माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी फरार असलेले आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आलेत। चाळीसगाव शहर पोलिसांनी विशेष कारवाई करत 3 आरोपींना अटक केली असून 4था आरोपी अद्याप फरार आहे। 26 ऑगस्ट रोजी माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर हल्ला झाला होता। या प्रकरणी आरोपी सोमा उर्फ सागर दगडू चौधरी, सनी उर्फ हरीश आबा पाटील, गौरव आधार चौधरी आणि नाना उर्फ शिवाजी सुरेश पाटील सर्व राहणार चाळीसगाव अशी नावे समोर आली आहे। घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते। गुप्त माहितीच्या आधारे 30 ऑगस्ट रोजी विराम गार्डन जवळ नाकाबंदी करण्यात आली। यावेळी स्विफ्ट कारमधून येणारे आरोपी सोमा चौधरी, सनी पाटील आणि गौरव चौधरी जेरबंद करण्यात आले। मात्र आरोपी नाना पाटील अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करतायत। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे आणि त्यांच्या पथकाचा सहभाग होता। ब्युरो रिपोर्ट, चाळीसगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.